श्री क्षेत्र मल्लिकार्जुन महादेव मंदिर धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आगळे वेगळे ठिकाण. श्री मल्लिकार्जुन महादेव मल्लिकेश्वर बाबा हे तीर्थक्षेत्र पोलादपूर तालुक्यातील दक्षिण भागात श्री क्षेत्र महालगूर येथे अनादी कालापासून स्वयंभू रूपात प्रकट झालं आहे. याची साक्ष पुरातन मूर्ती ऋषीमुनी यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर येते. सदर तीर्थक्षेत्राची रचना निसर्गरम्य सृष्टीच्या उंच डोंगर घनदाट जंगल व दक्षिणेला 150 ते 200 फूट उंच कडा, पूर्वेला पठारावर छोटेसे बेलाचे वन, तसेच मंदिराखालून वाहणारी दक्षिणावाहिनी. सदर तीर्थास तीर्थेश बिंदुतीर्थ असेही म्हणतात. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणांपासून 15 किलोमीटर अंतरावर असून मुंबई गोवा या महामार्गावरील कशेडी बंगला या एसटी थांब्यापासून 5 किलोमीटर दूर हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. तीर्थातील पाणी भक्तिभावाने प्राशन केल्यास रोगराई आणि क्लेशापासून व्याधीपासून मनुष्य मात्र मुक्त होतात. मंदिराच्या पश्चिमेस पारिजातक वृक्षाखाली नमनाथांचे वास्तव्य आढळते. या ठिकाणी एक निष्ठावंत भक्त कैलासवासी विष्णू बुवा पार्टी गाव गांजवणे यांनी काही काळ गृहत्याग करून तपश्चर्या केली व त्यांच्या परमभक्तीने सिद्ध करून दिले. असे हे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर. येथील निर्मळ शांतता आणि प्रसन्नता पाहून मनाची विचलता व कटुता दूर निघून जाते. निकाया वाचा मने माणूस नम्र होतो. महाशिवरात्री निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीनिमित्त रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यामधून देखील शिवभक्त दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे देवस्थान ही ख्याती असल्याने नवस बोलण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. श्रावणी सोमवारी देखील दर्शनासाठी अभिषेक करण्यासाठी शिवभक्तांची मोठी रांग असते. या मंदिराची तीर्थक्षेत्राची अनेक जणांना प्रचिती येत असल्याने येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. कोकणातील निसर्गाच्या अस्सल रूपाचे येथे यथार्थ दर्शन घडते. या निसर्गरम्य धार्मिक पर्यटन स्थळातून घरी जाण्यासाठी पाय अडखळतो, थांबतो आणि शिवभक्त पुन्हा कुटुंबासह मित्रासह येथे येण्याचा निर्धार करतो. अशा या तीर्थक्षेत्राला व पर्यटन क्षेत्राला आपण नक्की भेट द्यावी. महामुंबई चॅनलसह राकेश सकपाळ, पोलादपूर.